नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। आज 27 जानेवारी म्हणजेच ताजुद्दीन बाबांचा जन्मदिवस। जाणून घेऊया ताजुद्दीन बाबांच्या जन्म, जीवन आणि संपूर्ण इतिहासाबद्दल। नागपूरच्या ताजुद्दीन बाबांचा जन्म 27 जानेवारी 1861 रोजी महाराष्ट्र राज्यातील नागपूर जवळील कामठी नावाच्या ठिकाणी झाला। ते मेहर बाबांच्या 5 परफेक्ट मास्टर्स पैकी एक होते। ताजुद्दीन बाबांचा जन्म एक असामान्य मुलगा म्हणून झाला होता। लहानपणी तो रडला नव्हता आणि मुलाला रडावे म्हणून त्याच्या आई वडिलांनी त्याच्यावर शारीरिक छळ केल्याचं सांगितलं जातं। पण या छळाच्या खुणा बाबांनी शेवटपर्यंत अंगावर ठेवल्या। नारायण महाराजांप्रमाणे ताजुद्दीन बाबांनीही लहान वयातच आपले आई वडील गमावले। त्यांची आजी आणि काका अब्दुल रहमान त्यांच्या घरचा पाहत। नागपूर जवळील कामठी येथील मदरसा किंवा शाळेत लहानपणी शिकत असताना तो एक आध्यात्मिक गुरु हजरत अब्दुल्ला शाह यांच्या संपर्कात आला, ज्यांनी मुलामधील आध्यात्मिक क्षमता ताबडतोब ओळखली आणि त्याला मार्गाची दीक्षा दिली। खाण्यासाठी फळ, बाबांना कमी खा, कमी झोप आणि कमी बोला अशी सूचना देण्यात आली। कुराण वाचा। हजरत अब्दुल्ला शाह यांनी या संपर्काने ताजुद्दीन बाबा आपले सर्व भौतिक भान गमावून बसले आणि अद्वैतचा आनंद घेऊ लागले। एकात्मतेच्या त्यांच्या वैयक्तिक अनुभवाने त्यांना जगापासून अलिप्त केले आणि ते जगापासून दूर वैयक्तिक एकांतात राहिले। पुढे 1881 मध्ये वयाच्या 20व्या वर्षी ते नागपूर आर्मी रेजिमेंट मध्ये शिपाई म्हणून रुजू झाले। मास्टरची देणगी त्यांच्या हृदयात होती आणि सैन्याच्या दैनंदिन कामात त्याला क्वचितच समाधान मिळाले। ही रेजिमेंट सागरला पोस्ट केल्यानंतर बाबांनी त्यांचा बराचसा वेळ सागरचे एक अतिशय प्रसिद्ध आध्यात्मिक व्यक्ती हजरत बौद्ध साहेब यांच्यासोबत घालवला। अशा प्रकारे हे हजरत बौद्ध साहेब हजरत ताजुद्दीन बाबांचे आध्यात्मिक गुरु झाले। हजरत बौद्ध साहेबांसोबत अधिकाधिक वेळ व्यतीत केल्याने त्यांच्या अधिकृत कामाचा फटका बसला आणि शेवटी त्यांनी मुक्त होण्यासाठी राजीनामा दिला, जो ते आधीच होते। भगवंताशी असलेल्या त्यांच्या एकरूपतेमुळे त्याला त्याच्या सभोवतालच्या जगाची जाणीव झाली नाही आणि तो सागरच्या रस्त्यांवर मस्तपैकी नग्न होऊन फिरू लागला। हळूहळू त्यांच्या नातेवाईकांना आणि मित्रांना ही गोष्ट कळली आणि त्यांना पुन्हा नागपूर जवळील कामठी येथे बोलवले। सर्व औषधे आणि विविध डॉक्टरांचा प्रयत्न केला गेला, पण काही उपयोग झाला नाही। ताजुद्दीन जगाच्या पूर्ण विस्मरणाच्या अवस्थेत राहिला। त्याच्या चमत्कारांच्या कथा पसरल्या तरीही समाजाने त्याच्या नग्न फिरण्याला इकडून तिकडे विरोध करण्यास सुरुवात केली आणि दुर्दैवाने 16 ऑगस्ट 1892 रोजी त्याला मानसिक आश्रयस्थानात दाखल करण्यात आले। हजरत ताजुद्दीन बाबांचा महिमा नागपूरच्या आश्रयापासून पसरला, कारण ते अनेकदा नागपुरातील आश्रयाच्या बाहेर आणि कामठीतील विविध ठिकाणी दिसले। हे पाहून आश्चर्यचकित झालेल्या लष्करातील ब्रिटिश अधिकाऱ्यांनी योग्य तपास केला आणि त्याला आश्रयगृहात व्यवस्थित बंदिस्त केले। सरते शेवटी तपास अधिकारी त्यांचे शिष्य बनले आणि नियमितपणे त्यांना भेटायला जाऊ लागले। बाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी दिवसेंदिवस वाढणाऱ्या अभ्यागंताचे रुग्णालय हे तीर्थक्षेत्र बनले आहे। पुढे महाराजा बहादूर श्रीमंत राघोजीराव भोसले नागपूरचे महाराज हजरत ताजुद्दीन बाबांचे शिष्य बनले आणि त्यांनी 2000 रुपयांच्या सुरक्षा ठेवीसह त्यांच्या सुटकेसाठी राज्यपालांकडे अर्ज केला। 21 सप्टेंबर 1908 रोजी त्यांची सुटका झाल्यानंतर बाबांना महाराजांच्या महालात आणण्यात आले। तेव्हापासून हा महाल, जो आता नागपूर शहराच्या मध्यभागी आहे, बाबा ताजुद्दीन बाबांच्या दैवी कार्याचा केंद्रबिंदू बनला। 1925 पर्यंत बाबा जवळजवळ 65 वर्षांचे होते आणि अशक्त आणि थकले होते। ऑगस्ट 1925 मध्ये बाबांची तब्येत बिघडली आणि महाराज राघोजीराव यांनी बाबांवर उपचार करण्यासाठी नागपूरच्या सर्वोत्कृष्ट वैद्यांची सेवा घेतली, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही। आपल्या हजरतच्या दर्शनासाठी आतुरतेने वाट पाहत असलेल्या मोठ्या संख्येने भक्तांना ते परवानगी देतील का असे बाबांना विचारण्यात आले आणि बाबांच्या इच्छेने राजवाड्याच्या शेवटच्या आशीर्वादासाठी मोठ्या संख्येने आलेल्या सर्वांसाठी महाल खुला झाला। सद्गुरूंचा ताज हजरत ताजुद्दीन बाबांचा 17 ऑगस्ट 1925 रोजी बाबांनी भौतिक रूप सोडले, परंतु त्यांच्या सर्व भक्तांच्या हृदयात ते आहेत आणि कायम राहतील।